हम स्टार्ट करेंगे, 1 मिनट मैं स्क्रीन शेयर करता हूँ। आवाज येते का सर्वांना? एकदा कन्फर्मेशन द्या, स्क्रीन विजिबल आहे का? ओके, डन. ठीक आहे. तर पहा, इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच ऑब्व्हियसली आपण काय काय पाहिलेलं आहे, काय काय पाहणार आहे. इफ कंडिशनल स्टेटमेंट झालेलं आहे, इफ एल्स, इफ इलिफ एल्स, देन फॉर लूप, व्हाईल लूप आणि त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता थोडं आपण काय करूया, पुढे जाऊया. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे ब्रेक स्टेटमेंट, कंटिन्यू स्टेटमेंट, पास स्टेटमेंट हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता पुढे जात आहे आपण काही शॉर्ट 1 लाईन कमांड्स आहेत, ज्या 1 लाईन कमांडचा यूज करून आपण पुढे एकदम शॉर्ट मध्ये काही गोष्टी प्रोसेस करू शकतो. जे फॉर लूप मध्ये करणार आहे, जे युजर डिफाईन फंक्शन मध्ये करणार आहे, ते एका 1 लाईन कमांड मध्ये सुद्धा काही गोष्टी आपण करू शकतो. काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी नाही, काही गोष्टी करू शकतो. तर आपण 1 लाईन कमांड लर्न करणार आहे. त्यातील पहिला पार्ट आहे फॉर्मॅट. बघा, हा फॉर्मॅट मी तो ओपन केलेला फॉर्मॅट. आता हे काय जे रीड करायचं ते रीड आपण नंतर करूया. रीड नाही केलं तरी चालेल, मी डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, एक्झाम्पल नुसार तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, आता मी एक्झाम्पल परत लिहितोय. बघा काय करायचं आहे. मला सपोज एक नेम व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये नाव आहे सपोज AI आणि मला प्रिंट करायचं की माय नेम इज AI, असं मला सिंपल प्रिंट करायचं आहे. तर बघा मी काय करेन, प्रिंट ऑफ डबल कोट मध्ये माय नेम इज नेम आणि सपोज मला अजून पुढे काय लिहायचं आहे, थँक्स. अशा पद्धतीने मला काय करावं लागेल, हे गोष्टी लिहावी लागेल. म्हणजे नेम मला असं लिहिल्यानंतर मला हे ऍक्च्युली प्रिंट देईल, माय नेम इज AI थँक्स. ओके, अशा पद्धतीने. पण हे प्रत्येक वेळी पॉसिबल आहे का? मी इथे व्हेरिएबल देण्यासाठी इथे मला हे जे स्ट्रिंग आहे हे क्लोज करावं लागेल, परत इथे ओपन करावं लागेल. असे जर माझ्याकडे 5-6 व्हेरिएबल असतील, सपोज एज असेल,
तर एज साठी पण मला ते ब्रेक करावं लागेल तिथे. तर इथे परत ब्रेक करून लिहावं लागेल की सपोज इथेच लिहू शकतो अँड माय एज इज, परत ह्याला ब्रेक करावं लागेल, परत इथे एज लिहावं लागेल तर एज येईल आणि ह्या थँक्सला मी काय करतो इकडे घेतो, परत ब्रेक करून परत इथे लिहावं लागेल. ओके, ही प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर मग कुठेतरी तुम्हाला हा एक स्ट्रिंग मिळतो ज्याच्यामध्ये हे व्हॅल्यू व्हॅरी होत आहेत. म्हणजे इथं मी जर व्हॅल्यू चेंज केले आणि इथं सपोज मी DS लिहिला तर कुठेतरी जाऊन हे व्हॅल्यू चेंज होतात ऑटोमॅटिकली, म्हणजे चेंजेबल झाला आता. पण हा एक सिंपल सोल्युशन नाही किंवा सिंपल वे नाहीये की अशा पद्धतीने लिहिण्याचा. हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जरा एक जरी तुमचा स्क्वेअर डबल कोट किंवा कॉमा जर चुकत असेल ना तर तुमचा तो एरर थ्रो करेल तिथे. तर हे काय सोल्युशन नाहीये. तर माझ्याकडे सोल्युशन काय पहा, प्रिंट. तुम्ही काय करा, तुम्ही डायरेक्टली आहेत तसे वर्ड्स लिहा, नेम इज, जिथे तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचा ना तिथे कर्ली ब्रेसेस द्या, जिथे व्हॅल्यू चेंज करायचा ना तिथे कर्ली ब्रेसेस द्या आणि परत आहे तसं कंटिन्यू करा. अँड माय एज इज कर्ली ब्रेसेस, कॉमा द्यायचं असेल तर कॉमा द्या, नाही द्यायचं नसेल तर देऊ नका. इथे कॉमा द्यायलाच पाहिजे असं काय नाहीये. जर तुम्हाला हवं असेल कॉमा प्रिंट तर कॉमा द्या. हे कॉमा प्रिंट होत नाही आपल्या ह्याच्यामध्ये सध्या. जर तुम्ही इथं पाहिलं तर एज इज नंतर कॉमा प्रिंट होत नाही, नेम नंतर कॉमा प्रिंट होत नाही. हा कॉमा म्हणजे सेपरेट करण्यासाठी आहे. ठीक आहे, जर तुम्हाला इथं प्रिंट करायचं असेल तर इथं तुम्ही देऊ शकता. हा, एज बदलायचं आहे म्हणून कर्ली ब्रेसेस, इथं मला कॉमा द्यायचा आहे आणि थँक्स डबल कोट कम्प्लीट. बघा, मी आता ह्याच्यामध्ये कुठेही सेपरेट आउट केलेलं नाहीये, कुठल्याही व्हेरिएबलला प्रिंट करण्यासाठी सेपरेट आउट नाही केलेला आहे. मी डायरेक्टली काय केलेलं आहे, इथे प्रिंट अशा पद्धतीने एक स्ट्रिंग लिहिलेला आहे. आता जिथे जिथे कर्ली ब्रेसेस आहेत तिथे मला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. आणि हा व्हॅल्यू ऍक्सेस कसा करेल की ह्या पोझिशनला मला काय प्रिंट करायचं हे याला कसं समजेल. तर हे समजण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक पॉइंट यूज करावा लागतो, फंक्शन यूज करावा लागतो, फॉर्मॅट. काय यूज करणार आपण, फॉर्मॅट. आणि फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फक्त पास करायचं आहे की पहिल्या ब्रेसेस कर्ली ब्रेसेसमध्ये काय द्यायचं आहे, नेम पास करायचं, म्हणजे व्हेरिएबलचं नेम आहे बरं का. दुसऱ्या कर्ली ब्रेसेसमध्ये काय पास करायचं आहे, एज. तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल. नेम हा फर्स्ट पोझिशन आहे म्हणून तो फर्स्ट ब्रेसेसमध्ये जाईल, सेकंड स्टेजला एज आहे मग तो सेकंड कर्ली ब्रेसेसमध्ये जाईल. आता मी ते डायरेक्ट 22 आहे ना, इथे मी 32 करतो. बघा, फॉर्मॅटने किती इझी झालेला आहे. म्हणजे जिथे मला ह्या टाईपमध्ये सेपरेट आउट करून कोड लिहिण्याचा साठी जे जे डिफिकल्टीज येत होते ते इथं मी सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फॉर्मॅट आपण वापरू शकतो. आता फॉर्मॅटमध्ये अजून थोडं आपण पुढे जाऊया. आता मी ते एन म्हणतो, इथे ए म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की नेम लिहायचं म्हणून नेमच लिहावं लागेल, एज म्हणून एजच लिहायला पाहिजे. आपलं जे व्हेरिएबल नेम आहे ते आपल्याला पास करायचं आहे. आता पहा, फॉर्मॅटमध्ये खूप डीपमध्ये गोष्टी आहेत. डीपमध्ये तर आपण नाही जाणार, ते तुम्ही थोडं लर्न करा, पण इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगेन. जर मी ह्याचा सिक्वेन्स चेंज केला तर आन्सर पण चेंज होतो. माय नेम इज 32, माय एज इज DS. ठीक आहे, तर सिक्वेन्स चेंज केल्यानंतरही जर आपल्या आन्सरमध्ये चेंज होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण की ते 2 आहेत त्याच्यामुळे सिक्वेन्स आपण अरेंज करू शकतो. पण जर माझ्याकडे 15-20 ऑप्शन्स असतील आणि जर मला त्या लोकेशनला प्रिंट करायचं आहे तर मला सिक्वेन्स लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. तर ह्या केसमध्ये काय करतो मी, इथे ना ह्या ब्रेसेसमध्ये एक नाव देतो, जसं की मला इथं नेमच लिहायचं आहे आणि इथं मला एजच लिहायचं आहे. आता इथं नेमच्या जागी नेम आला पाहिजे, एजच्या जागी एज आला पाहिजे, म्हणून मी काय करतोय, ज्या व्हेरिएबलमध्ये नेम आहे ना त्याला मी नेमला असाइन करतोय
आणि ज्या व्हेरिएबलमध्ये एज आहे ना त्याला मी एजला असाइन करतो. मग तो काय करेल, आता डिटेक्ट करेल की हा ए आहे ना तो एजला असाइन झालेला, मग एज कुठे आहे तुमचा, इथे आहे. किंवा हा जो एन आहे तो नेमला असाइन झाले, तो नेम कुठे आहे, इथे आहे. मग आता इथे तुमचा सिक्वेन्स मॅटर नाही करणार, आता इथे सिक्वेन्स मॅटर नाही करणार. आता तुम्ही डायरेक्टली असाइन केलेला एजला आणि नेमला. तर ह्या कर्ली ब्रेसेसमध्ये तुम्ही नाव देऊ शकता. जर तुम्ही एक्स आणि वाय म्हटला तरी चालेल, फक्त इथं तुम्हाला सांगायला लागेल की वायच्या ठिकाणी काय पाहिजे आणि एक्सच्या ठिकाणी काय पाहिजे, तरी सुद्धा तुम्हाला आन्सर सेम ॲज इट इज एक्सपेक्टेड आन्सर भेटेल तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट वापरू शकता. सिंपल. हा, आता ह्याच्यापेक्षा अजून एक शॉर्टकट की आहे. जर तुम्हाला डायरेक्टली नेम इथे पास करता आलं की हा माझा नेम आहे आणि हा माझा ए आहे, तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटची गरज नाही. ह्या फॉर्मॅटची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली काय करा, इथे एफ लिहा. एफ म्हणजे फॉर्मॅटच आहे. इथे जे फॉर्मॅट लिहितो ते मी इथे एफ लिहिलेलं आहे. आता तो काय करेल, एन हा व्हेरिएबल आहे तो डीएस इथं आणेल, ए हा व्हेरिएबल आहे तो ए इथे आणेल. आता डीएसच्या जागी मी थोडं ए आय करतो म्हणजे चेंजेस दिसून येतील तुम्हाला, आणि 32च्या जागी सपोज मी 56 करतो म्हणजे चेंजेस तुम्हाला दिसून येतील. ओके, ब्रॅकेट प्रिंटचा ब्रॅकेट राहिलेला आहे. अशा पद्धतीने हा सुद्धा एक शॉर्टकट की आहे प्रिंट करण्यासाठी. तर मध्ये मध्ये बघा आपण प्रिंट करत होतो की ए इज ऑड, इफ कंडिशन वापरून आपण कोड लिहित होतो की एन इज ऑड, एन इज इवन. त्या ठिकाणी हे फॉर्मॅट वापरू शकतो. जसं की एक नंबर आहे माझ्याकडे आणि आपण इफ लिहिला होता कोड, एन मॉड्युलस इक्वल टू 0 असेल तर प्रिंट एन कॉमा दिस इज इवन नंबर. अशा पद्धतीने आपण त्याला लिहित होतो. आता मी फक्त इफ लिहितो, एन मॉड्युलो 2, ठीक आहे, 44 दिस इज इवन नंबर. तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला असं लिहायची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट काय करा, फॉर्मॅट कर्ली ब्रेसेस आणि इथे काय लिहायचं, एन 44 इज इवन नंबर. अशा पद्धतीने तुम्ही आता लिहू शकता. तर हे आहे फॉर्मॅटिंग. फॉर्मॅटिंग नाही, फॉर्मॅट. फॉर्मॅटिंग वेगळं, फॉर्मॅट फंक्शन आहे. खूप सोपा. एक मिनिट. ठीक. आता हे फॉर्मॅट कुठे कुठे यूज करू शकतो आपण. सपोज माझ्याकडे एक पॅरेग्राफ आहे, ओके, आणि त्या पॅरेग्राफ मध्ये फक्त मला काय करायचे, काही व्हॅल्यू चेंज करायचे. थांबा एक मिनिट, मी पॅरेग्राफ घेतो. एकच सेकंड थांबा.
ठीक आहे. एक पॅरेग्राफ मी कॉपी करून घेतलेला इथे, तरी मी ते पॅरेग्राफ दाखवतो तुम्हाला. काय हा एक पॅरेग्राफ आहे माझ्याकडे, ठीक आहे. आपण थोडं हे करूया. आता मी फक्त रोहित लिहितोय. आता मला काय करायचं आहे, हे सेम कन्सेप्ट आहे ना. आता मी मल्टिपल लाईन मला ट्रिपल कोट लिहावं लागेल बरं का, सिंगल किंवा डबल कोटने चालणार. आता मला काय करायचं, सेम पॅरेग्राफ लिहायचं आहे, पण मला इथं विराटसाठी लिहायचं आहे, पण विराटचा जे स्कोर असणार ते वेगळं असणार आहे. सेम मला सपोज धोनीसाठी लिहायचं आहे, इथे स्कोर वेगळा असेल, इथे हे स्कोर वेगळा असेल. सपोज मला ए पर्सनसाठी लिहायचं आहे, इथे नेम वेगळा असेल, इथे मार्क्स वेगळा असेल. असं माझ्याकडे लिस्ट आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने माझ्याकडे एक लिस्ट आहे. तर मी थोडं काय करतो, टेस्ट कमी करतो. तर एक प्लेयर्सची लिस्ट आहे माझ्याकडे, ओके, ज्याच्यामध्ये मी सध्या आता तुम्हाला मी थोडं ऍडव्हान्स गोष्टी मी यूज करून दाखवतो बरं का, तुम्हाला समजेल. आता एकूण किती, 3 4 5, ठीक आहे, 5 आहेत माझ्याकडे. हे 5, ओके. तर बघा, मी सध्या ABCDE, ओके. स्प्लिट तुम्हाला आठवत असेल तर आठवेल नक्कीच. स्कोर्स असे माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत. आता मला काय करायचं आहे, इथे रोहितच्या जागी मला ए पाहिजे, 92च्या जागी 72 पाहिजे. तर प्रत्येक वेळी आपण चेंज करणार आहे का, प्रत्येक वेळी लिहित बसणार आहे का आपण, नाही. तर मी तर डायरेक्टली फॉर्मॅट वापरू शकतो. आता फॉर्मॅट वापरण्यासाठी इथं 5 व्हॅल्यूज आहेत, तर मला इथं फॉर लूप यूज करणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने करू शकतो, फॉर P आणि S म्हणजे प्लेयर आणि स्कोर इन झिप प्लेयर्स मधलं P, स्कोर्स मधलं स्कोर्स. प्रिंट F, हे कर्ली ब्रेसेस जाईल, इथे मला पाहिजे P, इथे कर्ली ब्रेसेस येईल, इथे पाहिजे मला S. आणि इथे ब्रॅकेट कम्प्लीट. प्लेयर्स स्पेलिंग चुकला असेल, ए स्कोर, इथे काय करतो, प्लेयर ए लिहितो, थोडं प्रोनाउन्सिएशन सोपं जाईल. प्लेयर ए स्कोर्ड इन इम्प्रेस 78 मार्क्सच्या जागी स्कोर लिहितो किंवा रन लिहितो. प्लेयर ए स्कोर्ड अँड इम्प्रेस 78 रन इन दिस फायनल मॅथमॅटिक्स एक्झाम्पल फायनल मॅच. हे तुमचं जे काही कंटेंट असेल त्या कंटेंट मध्ये तो ऑटोमॅटिकली सेव्ह होईल.
पण बघा प्रत्येक वेळी ए चेंज झालेला आहे, 78 बी 65 अशा पद्धतीने चेंज झालेला आहे. तर हा फॉर्मॅट इथं पण वापरू शकता किंवा हेच मी कॉपी करतो आणि ते खाली दाखवतो तुम्हाला. तुम्ही अशा पद्धतीने फॉर्मॅट सुद्धा वापरू शकता. डॉट फॉर्मॅट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट काय आहे पी, सेकंड काय आहे एस. इथं नाही लिहिलं तरी चालेल. जर सिक्वेन्स तुम्हाला मॅटर नाही करत, म्हणजे सिक्वेन्स तुम्ही देऊ शकत असाल तर पी इथे जाईल, एस इथे जाईल. एक मिनिट. सिक्वेन्स बदलला की प्लेयर 78 रन अशा पद्धतीने. तर सिक्वेन्स सुद्धा मॅटर ठेवा, मॅटर करतो ह्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. जर असा नको असेल तर तुम्ही इथं लिहा नेम रन. मग तुम्ही ह्याला असाइन करा रनला, ह्याला असाइन करा नेमला. मग सिक्वेन्स तुम्हाला मॅटर नाही करणार. ठीक आहे. होप तुम्हाला फॉर्मॅट समजला असेल. ह्याच्यामध्ये एवढं डिफिकल्ट काय नाहीये. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजणार आहेत. जिथे जिथे तुम्हाला लेंदी गोष्टी लिहायच्यात आणि ते चेंजेबल असले पाहिजेत, म्हणजे प्रत्येक वेळी ते फॉर लूप नुसार चेंज होणार आहे असं जर वाटत असेल तिथे तुम्हाला फॉर्मॅट वापरावं लागेल. सर्वांना समजलं का? तनिष्कला समजलेला आहे. बाकी मेंबर्स, वैष्णवीलाही समजलेलं. अजून कोणी आहे का? आकांक्षा, अनिकेत? ओके गुड, थँक्यू. तर आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया. हे खाली आहेत बरं का, हे तुम्हाला दिले. हे काय तेच मी वर जे केलेलं आहे तेच. सिटीला असाइन केलेलं आहे, नेमला असाइन केलेलं आहे. ओके, सिटीच्या जागी सिटी जाईल, नेमच्या जागी नेम जाईल, एजच्या ठिकाणी एज जाईल, जे मी असाइन केलेलं आहे. अशा पद्धतीने ते जाईल. तर हेच मी आता वर तुम्हाला इथं स्वतः टाईप करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. मला रन करून दाखवण्यापेक्षा टाईप करून दाखवलेलं थोडं तुम्हाला अंडरस्टँडिंग पण होईल आणि मला त्या गोष्टी मोस्टली आवडतात. लॅम्बडा फंक्शन. एकूण 3 फंक्शन आपल्याकडे आहेत इम्पॉर्टंट. आता लॅम्बडा, मॅप आणि फिल्टर. बघा कोणकोणते. लॅम्बडा, मॅप आणि फिल्टर. लॅम्बडा जो आहे हा सेम आहे युजर डिफाइन फंक्शन. मॅप जो आहे फॉर लूप म्हणू शकतो आपण. मॅथमॅटिकल ऑपरेशन साठी. आणि जो फिल्टर आहे तो आहे इफ कंडिशन म्हणू शकतो आपण. असे 3 वेगवेगळे आपल्याकडे ऑप्शन आहेत, लॅम्बडा, मॅप, फिल्टर. आता लॅम्बडा म्हणजे युजर डिफाइन फंक्शन आहे. जो युजर डिफाइन फंक्शन 1 लाईन कमांड मध्ये पॉसिबल असेल तर आपण त्यांना 1 लाईन कमांड मध्ये लिहितो, एकाच लाईन मध्ये. कारण कधी कधी काय होतं, काही कोड आपल्याला एकाच कोडमध्ये एकाच लाईन मध्ये लिहायचे असतात आणि कंटिन्यू पुढे पण करायचं असतं. तर युजर डिफाइन फंक्शन मध्ये आपण करू शकत नाही, म्हणून तिथे आपण लॅम्बडा वापरतो. तर लॅम्बडा कशा पद्धतीने वापरायचा बघा. मला 2 व्हॅल्यूची ऍडिशन करायची आहे. तर युजर डिफाइन फंक्शन कसा लिहितो आपण? df ऍड ब्रॅकेटमध्ये सपोज 2 व्हॅल्यू म्हणजे मी x, y घेतो, ब्रॅकेट कंप्लीट, कोलन, इंटर. सपोज इथं मी ऍडिशन करतो.
ऍडिशन आता ऍड नको आहे, आता मी यस लिहितो x प्लस वाय आणि रिटर्न करतो यसला. हा माझा एक फंक्शन आहे सिंपल जो ऍडिशन करून देतो. हवा असेल तर मी तर रन करून तुम्हाला दाखवतो. ऍड ब्रॅकेटमध्ये समथिंग व्हॅल्यू प्लस समथिंग व्हॅल्यू. ठीक आहे, ह्याच कोडला मी लॅम्बडामध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा पद्धतीने करायचं पहा. लॅम्बडा कोणकोणते व्हेरिएबल मला द्यायचे, एक्स आणि वाय, एक्स कॉमा वाय. आता दोन व्हेरिएबल किंवा पॅरामीटर पास केल्यानंतर कोलन आहे, हा झाला तुमचा कोलन. आता राहिला कोण, ऍड. नाव द्यायला पाहिजे ना, तर नाव येईल तुमचा इथे. ठीक आहे, आणि कोलन झाल्यानंतर तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, तर का ऑपरेट केलेलं आहे, एक्स प्लस वाय झालं, एवढंच आहे. ह्याला मी ऍड 1 म्हणतो आणि पुन्हा रन करतो. ऍड 1 पुन्हा रन करतो. कन्फ्युज असेल तर न्यू ऍड म्हणतो. त्याला रन करू आपण. बोला, बोल बोल तनिष बोल. सर जरा डिस्क्रिप्शन सांगा की लॅम्बडा म्हणजे यूज थिअरी मध्ये कसं यूज कशासाठी होते वगैरे. थिअरी मध्ये का प्रॅक्टिकल मध्ये? प्रॅक्टिकल मध्ये समजलं, म्हणजे एक डिस्कशन म्हणजे असं डिक्टेट करून जरा सांगणार, म्हणजे कसं, म्हणजे नोट मी लिहून घेईन. मला तुला कसं हवंय मला समजत नाही, पण मी परत एकदा एक्सप्लेन करतो तुला, त्यातून काय करता येतं का? नाही, समजलं मला लॅम्बडा कशासाठी यूज केला जातो, काय म्हणजे कसा यूज केला जातो. मला फक्त एक नोट लिहून घ्यायची होती, म्हणजे व्हॉट इज लॅम्बडा. व्हॉट इज अ लॅम्बडा, एक मिनिट. आता मी असं डेफिनेशन तरी पाठ नाही केलेलं आहे, मी आता तुला मी सर्च करूनच सांगेन, कारण की डेफिनेशन तसं नाही. बरं ठीक आहे सर, मग मी गुगलला चेक करतो. हां, कारण की डेफिनेशन मी असं पाठ नाही केलेलं, पण प्रॅक्टिकल मी तुला सांगू शकतो कुठे वापरायचं आहे, काय वापरायचं आहे. हां सर सांगा, चालेल, मी ते नोट डाऊन करतो. बघ इथे फंक्शन बघ काय आहे. लॅम्बडा इट कॅन टेक एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट, म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटर, बट इट कॅन ओनली हॅव वन एक्सप्रेशन. इट्स कॉमनली यूज फॉर शॉर्ट सिंपल फंक्शन, इस्पेशली प्लेस वेअर डिफाइनिंग अ फुल फंक्शन विथ DEF. जिथं आपण DEF यूज करतो त्याच्या ठिकाणी शॉर्ट आणि सिंपल फंक्शन लिहिण्यासाठी इक्वेशन टाईपमध्ये, तर आपण तिथे लॅम्बडा वापरतो. सर इन्स्टेड ऑफ युजर डिफाईन फंक्शनच्या जागी आपण लॅम्बडा यूज करू शकतो का? लॅम्बडा कुठे यूज करू शकतो? जिथे शॉर्ट एक्सप्रेशन असतात, म्हणजे सिंगल एक्सप्रेशन असतं, एकच एक्सप्रेशन असतं, तिथे आपण लॅम्बडा वापरू शकतो. जिथे मल्टिपल कॅल्क्युलेशन आहे तिथे लॅम्बडा नाही वापरू शकत. म्हणजे आपण कुठं पण यूज करू शकतो, असं काय नाही युजर डिफाईन मध्ये यूज करावं? येस, असं काय नाहीये. जिथे एका लाईन मध्ये तुझं आन्सर भेटत असेल तिथे आपण लॅम्बडा वापरू शकतो. ओके. म्हणजे फॉर्म्युला जर एका लाईन मध्ये बसत असेल तुझा, तर तिथे लॅम्बडा यूज करू शकतो आपण. पण कधी कधी काय होतं की खूप मोठा फॉर्म्युला असतो जे एका लाईन मध्ये बसत नाही, तिथे आपण युजर डिफाईन फंक्शन कडे जावं लागतं. ओके सर. जसं की ऑड आणि इवन. ओके, तर इथं मला मल्टिपल लाईन लिहावे लागतात. तर मल्टिपल लाईन लिहिणं इथं पॉसिबल नाहीये. सर त्याच्यामध्ये पण जरा दाखवा का एक्झाम्पल ऑड आणि इवन. हा, मी तुला टाईप इथे दाखवतो एक्झाम्पल ऑड आणि इवन मध्ये. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथंच तुला दाखवतो ऑड इवन. ऑड इवन मी नाव दिलेलं आहे. ओके, लॅम्बडा. सपोज एक व्हॅल्यू घेतला n, पॅरामीटर झाला ना. आता हे प्रिंट, एक मिनिट मी जरा बघू दे मला.
फॉर्म्युला काय एक्स मॉड्युलो 2 इक्वल टू 0. तर ह्याला आपण म्हणू शकतो U1. एरर येऊ शकतो मे बी, बघू आपण. आला तर आला, एक्स नाही ते एन पाहिजे. एन मॉड्युलो 2 इक्वल टू 0 एल्स. हे तर येईल आन्सर. ठीक आहे, बघू. हे कोड आहे माझ्याकडे, आपण ट्राय करून बघूया. ऑड U1 ब्रॅकेटमध्ये जरा हे खूप डीप मध्ये जाईल बरं का, कारण की अजून आपण मॅप आणि फिल्टर शिकलेलो नाहीये. तर सध्या आपण बेसिक लॅम्बडा बघूया, ठीक आहे. त्यानंतर मग हे थोडं डीप मध्ये बघूया, कारण की तुम्हीच कन्फ्युजन होऊन झालं. मी काय तुम्हाला माझ्याकडे कोड आहे तिथे खाली भरपूर, मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून दाखवेन. पण थोडं डिफिकल्टी लेवल आपण थोडं नंतर घेऊया. आधी मी तुम्हाला सिंपल लॅम्बडा फंक्शन दाखवतो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ऑड इव्हनचा कोड लिहू शकता. बघा, लॅम्बडा म्हणजे काय, तो फक्त युजर डिफाईन फंक्शन एक व्हॅल्यू घेऊन येईल, जे तुम्ही अशा पद्धतीने लिहिता की df ऑड इव्हन आणि इथे ब्रॅकेटमध्ये एन. तर हा जो पूर्ण फर्स्ट पार्ट आहे कोलनचा, हा फर्स्ट पार्ट त्याने इथपर्यंत कव्हर करतो. तो हा फर्स्ट पार्ट, हा जो फर्स्ट पार्ट आहे तो इथपर्यंत डायरेक्टली कव्हर करतो. म्हणजे नेम इथं असं करतो, आणि हा जो पॅरामीटर डीएफ ने घेणार तो लॅम्बडाने पास करतो. आणि कोलन नंतर जे तुमचे इफ कंडिशन्स आहेत ते इफ कंडिशन इथे स्टार्ट करतो. आता सुरुवातीला आपण इफ कंडिशन किंवा ह्याच्यामध्ये फॉर कंडिशन पण वापरता येतं. तर फॉर वापरायच्या ऐवजी किंवा लॅम्बडामध्ये मॅप वापरता येतं, लॅम्बडामध्ये फिल्टर वापरता येतं. तर हे खूप डिफिकल्टी लेवल आहे. सुरुवातीला आपण सिंपल एक्सप्रेशन जसे की ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, किंवा एक मीन काढायचं असेल आपल्याला, किंवा व्हेरियन्स काढायचं असेल, जे फॉर्म्युला बेस आहे ते फॉर्म्युला बेस आपण सुरुवातीला लॅम्बडामध्ये शिकून घेऊया. म्हणजे प्रॉपर तुम्हाला एकदा लॅम्बडा समजेल. मग मॅप शिकूया, मग फिल्टर शिकूया, मग ह्या कॉम्प्लिकेटेड गोष्टीकडे येऊया. म्हणजे तुम्हाला मी इथे जर मी फिल्टर जरी वापरला तरी तुम्हाला समजता आलं पाहिजे की अरे इथं फिल्टर वापरून सुद्धा आपण गोष्टी करू शकतो. ठीक आहे, आता हे मला तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करता नाही येणार. ठीक आहे, तर अशा केसमध्ये आपण सध्या ह्याला बाजूला ठेवू. तर तुला हवा असेल तर हा कोड तू लिहून घे. ठीक आहे, तर आपण सिंपल गोष्टीकडे जातोय. सॉरी घेतला. तर बघा इकडे बघा, आता मला काय करायचं, मीन काढायचा. आता मीन काढण्यासाठी माझ्याकडे एक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आहेत, अशी कन्सिडर करू आपण. मी आता काही टाईप करतोय बरं का, त्याला काही रॅन्डम व्हॅल्यूज आहेत. युजिंग मला लॅम्बडा फंक्शन. जर युजर डिफाईन फंक्शन असेल तर काय करावं लागेल, सिंपल डीएफ नाव द्यायचं, सपोज ॲव्हरेज, ब्रॅकेटमध्ये एल पास करायचा आहे, कोलन, आणि काय असेल तुमचं एक्सप्रेशन किंवा बॉडी, अशा पद्धतीने करतो. तेच लॅम्बडामध्ये कसं लिहायचं आहे, ॲव्हरेज इक्वल टू लॅम्बडा, एल पास करणार आहे. आता पुढे एक्सप्रेशन आणि बॉडी, एक्सप्रेशन किंवा बॉडी. आता एक्सप्रेशन बॉडीमध्ये काय असणार आहे बघा, सम ऑफ एल डिवाइड बाय लेन ऑफ एल. हा झाला फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युला बेस जे मोस्टली आहेत ना, तिथे लॅम्बडा फंक्शन खूप इझी काम करतो. म्हणजे तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि तो एका लाईन मध्ये जर तुम्हाला बसवता आला ना, तर लॅम्बडा फंक्शन एकदम बेस्ट काम करतो. म्हणजे एकदम सोपं आहे समजून घेण्यासाठी. ओके, आता जर मी ह्याला रन केलं तर आन्सर भेटेल आपल्याला. ह्याला परत एकदा मला कॉल करावं लागेल. ॲव्हरेज एल, हे एल इथं नसेल तर चालेल, कारण तिथे काही रोल नाही आहे त्याचा. ओके, आलेला आहे 100.
30. अशा तऱ्हेने एका लाईन मध्ये आपण मीन सुद्धा काढलेला आहे. आता हे कशाचं एक्झाम्पल आहे? युजर डिफाइन फंक्शन्स. कोड लॅम्बडाचा जरी नसेल तरी तुम्हाला समजतो का एकदा चेक करा. भले तो लॅम्बडाचा नाहीये परंतु चेक करा तुम्हाला समजतो का. मग मी एक्सप्लेन करतो, थोडं गो थ्रू करा. ठीक आहे. आता बघा मला काय करायचे, माझे जे वर्ड्स आहेत त्यातून मला ओवेल्स काढून टाकायचे किंवा ओवेल्स काउंट करायचे. असं पण होऊ शकतं, दोन्ही ऑप्शन होऊ शकतात. आता बघा जर तुम्ही पाहिले तर ओवेल्स AEIOU. तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगा. हा कोड मी तुम्हाला लिहून पण दाखवू शकतो. ओके, हा कोड आपण परत लिहू शकतो. मला काय करायचंय, माझ्या लेटर मध्ये ओवेल्स किती आहेत हे मला फाइंड आउट करायचं. एक सिंपल टास्क घेऊ आपण. ओवेल्स किती आहेत मला फाइंड आउट करायचं. तर ह्याच्यासाठी आपण युजर डिफाइन फंक्शन लिहूया. तर काय करायचं बघा, सिंपल डिफाइन फंक्शन. मी ते डायरेक्टली ओवेल्स म्हणून लिहितोय ते. आणि तुम्ही काय करा, एक व्हॅल्यू पास करा किंवा स्ट्रिंग पास करा. मी तुम्हाला ओवेल्सचं काउंट देईन. आता ओवेल्स काउंट करण्यासाठी मला AEIOU ह्याच्यामध्ये आहेत का मला चेक करावं लागेल. आता मी माझं लॉजिक बघा, तुमचं लॉजिक कसं असलं मला माहित नाही. तर माझं लॉजिक काय आहे की माझ्याकडे 5 व्हॅल्यू फिक्स आहेत. AEIOU हे फिक्स आहेत. तर मी काय करतो, ह्यातली प्रत्येक व्हॅल्यू घेईन आणि ह्याच्यामध्ये आहे का चेक करेन. म्हणजे हा यस ह्याच्यामध्ये आहे का, टी ह्याच्यामध्ये आहे का, ए ह्याच्यामध्ये आहे का. असेल तर मी काउंट करेन. तर मी काय करतो बघा, इफ आता प्रत्येक व्हॅल्यू घ्यायचं असेल तर फॉर पण लागेल. फॉर आय इन यस, म्हणजे तो काय करेल, यस मधील प्रत्येक व्हॅल्यू काय करेल, आय करेल एक्सट्रॅक्ट करेल. आणि मला चेक करायचंय की ती आय व्हॅल्यू इफ आय इन कशात असायला पाहिजे, AEIOU ह्याच्यामध्ये लाई करते का. आय इन AU जे काही आपले ओवेल्स आहेत ह्याच्यामध्ये लाई करते का. कारण की तुम्ही मेंबरशिप ऑपरेटर पाहिलेला आहे. मेंबरशिप ऑपरेटर आठवत असेल तर पहा. ओके, ट्रू आहे म्हणजे ए ह्याच्यामध्ये आहे. कॅपिटल ए ह्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे पण कॅपिटल ए सुद्धा हा ओवेल्स मध्येच येणार ना. तर मला काय करावं लागेल, एक तर ह्या स्टॅटिस्टिक्सला मला लोअर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. किंवा जेव्हा मी कॉल करतो ना डिरेक्टली इथेच मला काय करावं लागेल, डॉट लोअर असं म्हणावं लागेल. म्हणजे काय, प्रत्येक आयला घेतल्यानंतर तो पहिल्यांदा लोअर मध्ये कन्वर्ट करेल किंवा इथं लोअर करा डॉट लोअर. म्हणजे ह्या यस काय होईल, पहिल्यांदा लोअर होऊन जाईल. म्हणजे सगळे कॅपिटल तुमचे स्मॉल होऊन जातील. म्हणजे एका लेवलला येते. म्हणजे कारण की तुम्ही स्मॉल मध्ये दिलेला आहे. किंवा ह्याच्यामध्ये कॅपिटल AEIOU पुन्हा ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. जसं तुम्हाला सिंपल वे वाटतो तसा पद्धतीनं. आणि मी तो ऍड करतो की काउंट करतो की काउंट इक्वल टू काउंट प्लस 1. आणि इथं काउंटला वर मला डिफाईन करायला हवं. कॅप्स ऑन झालेला आहे. काउंटचं स्पेलिंग चुकलेलं आहे, डबल ओ झालेला आहे.
काउंट 0 पासून स्टार्ट करतोय. प्रोसेस बघा. आय इन एस, एस मधील फर्स्ट व्हॅल्यू कॅपिटल एस आहे. तो इथे आल्यानंतर त्याचा स्मॉल एस होईल आणि स्मॉल एस ह्याच्यामध्ये आहे का चेक करेल. असेल तर तो काउंटमध्ये 0+1 म्हणून काउंट 1 होईल. सेकंड जाईल टी घेईल. टी आल्यानंतर त्याला लोअरमध्ये कन्वर्ट केला जाईल. लोअरमध्ये केल्यानंतर तो ह्याच्यामध्ये आहे का चेक करेल. असेल तर तो आतमध्ये काउंट होण्यासाठी येईल, अदरवाईज तो काउंटसाठी येणार नाही. ओके. परत ए तुमचा येईल. ए इन एस आहे, तो लोअरमध्ये कन्वर्ट होईल. तो ह्याच्यामध्ये आहे का, ऑब्विसली आहे. असेल तर काउंटमध्ये इथे तुमची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. सिम्पल, एवढंच तर कोड आहे. त्याला आपण रन करून पाहूया. तर असे काही एक्झाम्पल आधीमध्ये येत राहतील, कारण मी भरपूर एक्झाम्पल शिकवता कुठल्याही ज्युपिटर नोटबुकवर रन केलेले आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये मी येस पास करतो आणि ह्या काउंटला मी रिटर्नच केलेलं नाहीये. रिटर्न करायला पाहिजे. रिटर्न काउंट. ओके. तर ह्याच्यामध्ये टोटल 3 ओवेल्स आहेत. 1, 2 आणि हा 3. ठीक आहे. मी एक वर्ड घेतोय ते तिथंच लिहायला पाहिजे असं काही नाही. मी इथे लिहितो A = आणि ह्याच्यामध्ये ए पास करतो. एकूण 7 ओवेल्स ह्याच्यामध्ये आहेत. 7. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि हा जो लोअर आहे, आता ह्याच्यामध्ये मी कॅपिटल ई करतो बरं का. आधीमध्ये आन्सर चेंज होतं का बघा. कॅपिटल ए. तर हे 7चा आन्सर 7च राहायला पाहिजे. येस, 7च राहतो. आता जर मी हे लोअर काढत असेल तर आन्सर काय होतो पहा. 5 झालेला. का, कारण तो कॅपिटल ई आणि कॅपिटल ए ला कन्सिडर केलेलं नाही. मग तुमचा जो लॉजिक आहे ना, तो लॉजिक खूप मॅटर करतो की तुम्ही कसा विचार करताय. हे सगळं ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमध्ये बॅकएंडला रन झालं पाहिजे. मी तर येस डॉट इथे लोअर केलं तर काय होईल. चालेल. तो लोअर केल्यानंतर त्यातूनच तो कोणी क्वेश्चन आहे का कोणाला. हा सर, एक डाऊट होता. म्हणजे तुम्ही जो लास्ट टाइम आम्हाला जो पॉईंट शिकवला होता की एंटर व्हॅल्यूज ट्रू देन इट्स प्रिंट ट्रू, अदर एल्स इट्स प्रिंट फॉल्स, ते जरा परत सांगणार का. लॅम्बडा फंक्शनचा का. नाही, तो लास्ट टाइम शिकवला होता जो पण कोणती आपण व्हॅल्यू आपण एंटर करतो ती जर ट्रू असेल तर ट्रू प्रिंट होणार, नसेल तर फॉल्स प्रिंट होणार. परत एकदा प्रश्न विचार. मला कुठला आठवत नाहीये. तर मी नोट डाऊन केलं ते मला भेटत नाही. जे आपण जर व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू प्रिंट होणार. बरं. आणि जर फॉल्स असेल तर फॉल्स प्रिंट होणार. ते काय तर तुम्ही शिकवलं होतं ना लास्ट टाइम. आता मला एक्झाम्पल कसं आठवणार रे. ते ट्रू आणि फॉल्स प्रिंट केलं होतं. बघा, मी आलं ना उद्या सांग, म्हणजे मंडेच्या लेक्चरला सांगेन मी बघावलं. माझ्याकडे नोट डाऊन केलेलं पण ते सापडत नाही. ट्रू आणि फॉल्स प्रिंट करत होतो का आपण. हा सर. ट्रू आणि फॉल्स मला आठव ना. आता मी खूप एक्झाम्पल असे मी एक्झाम्पल पाठ करत नाही. मला जे आठवतात ते देत सांगत असतो. तर मला तो आता आठवत नाही. तुला जर आठवला ना मला सांग, मी तुला एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करून दाखवतो. अदरवाईज कोणाला आठवलं मला सांगा, इथे मी सॉल्व्ह करून देतो. नोट डाऊन केलेलं सर त्याच्यामध्ये पण भेटत नाही. मी बरं चेक करून मी नाही तर मी सांगितलं. क्वेश्चन जरी लिहिला असतास ना तर मी तुला आन्सर सांगितलं असतो. नाही सर, मी लिहिलंय ते फक्त मला नाही भेटत आहे. मी तुम्हाला भेटलं की तुम्हाला सांगतो. ओके, डन. काय प्रॉब्लेम नाही. तुला हे समजलं का. हे समजलं. ठीक आहे. तर एक काउंट अशा पद्धतीने इन्क्रीमेंट करणे. एक्झाम्पल बघा, मोस्टली रिपीटेड असतं बरं का. जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट काउंट करायची आहे ना तर हे काउंट अशीच पद्धत असते.
जर कोणती स्पेसिफिक व्हॅल्यू तुम्हाला काउंट करायचं ना तर हे इफ वापरावंच लागतं. जर तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यूवर अप्लाय करायचं ना तर तुम्हाला फॉर वापरावंच लागतं. हे तिन्ही एकत्र वापरायचं, तिन्ही कॉम्बिनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की सुरुवातीला इफ पाहिजे की फॉर पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला वापरता आलं पाहिजे. नाहीतर इफ वर लिहून फॉर खाली लिहिला तर काही त्याला पॉईंट राहणार नाही. तर हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स सुद्धा खूप मॅटर करतो. ठीक आहे, तर इथं लोअर लिहिलाय काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जिथं लोअर लिहायचं तिथे लोअर लिहू शकता, किंवा मी लोअर लिहितच नाही, मी ते कॅपिटल मध्ये परत लिहितो, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं लॉजिक तुमच्याजवळ, तुम्ही कशा पद्धतीने लॉजिक वापरताय. ओके, म्हणजे बघा मला एकच कोड लिहिण्यासाठी माझ्याकडे किती मल्टिपल ऑप्शन्स होते. ठीक आहे, मी ही एक पद्धत वापरली, मी आय ला लोअर मध्ये कन्वर्ट केलं, मी एस ला लोअर मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे तुमचा जो थिंकिंग आहे तो थिंकिंग कसाही असू शकतो. कुणी काय करेल, मी तर आल्यानंतर ना पहिल्यांदा त्याला लोअर मध्ये कन्वर्ट करून घेतो असं म्हणेल, आणि मग मी पुढे वापरेन, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तसं सुद्धा करू शकता, आन्सर बदलणार नाही. मग तुम्ही किती कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू शकता किंवा तुमची थिंकिंग प्रोसेस काय आहे त्याच्यावर तुमचा वे बदलतो. सर्वांचा वे सेमच असेल ह्याची गॅरंटी नाहीये, पण सर्वांचा आन्सर सेम येणं हे खूप गरजेचं आहे. मग प्रत्येकाचं लॉजिक हे वेगळं असू शकतं, तर तुम्ही स्वतःचं लॉजिक स्वतः बिल्ड करण्याचा प्रयत्न करा. जर माझ्याकडे हा कोड नसेल तरी सुद्धा मी हा कोड स्वतः लॉजिक विचार करून का विना मी लॉजिक तयार करू शकतो. ठीक आहे, आता मला ओवेल्स नसलेल्या गोष्टी हवेत, म्हणजे मला ओवेल्स नको, बाकीचे अल्फाबेट्स हवेत, तर मला काय करावं लागेल, कुणी सांगाल का ह्या कोड मध्ये काय चेंजेस करावं लागतील मला. मला तर ओवेल्स नकोत, बाकीचे अल्फाबेट्स हवेत, लेटर्स. पण आय डॉट लोअर केलं होतं ना इफ कंडिशन मध्ये, आय डॉट अप्पर केलं तरी ते येईल की नाही. आय डॉट अप्पर केलं तरी ओवेल्सच येईल ना. मला काय पाहिजे, एस टी म्हणजे ए ई आय ओ यू सोडून समजतं काय तनिष्क. सर ती कंडिशन हा सर ती कंडिशन फॉल्सच येणार की, कारण का इकडं पुढचं सगळं स्मॉल लेटर मध्येच आहे ना ते ओवेल्स आहेत ते. एक्सेप्ट, ठीक आहे. बघा मला प्रश्न काय आहे की आता मी ओवेल्स काउंट करतोय, ए ई आय ओ यू. आता मला काउंट करायचं की ओवेल्स सोडून बाकीचे अल्फाबेट्स कोणते आहेत, किती आहेत. हे तू जे म्हणतोस ना हे आपण काढून टाकूया आणि मी आय डॉट लोअर इथंच ठेवतो. ठीक आहे, ह्याच्याने काय होईल, आपल्याला ओवेल्स मिळतील, पण आता मला ओवेल्स नको आहेत, बाकीच्या गोष्टी हवेत. म्हणजे बघा ह्या ए ची लेंथ जर मी पाहिली, लेंथ ऑफ ए, तर माझ्याकडे आन्सर किती आहे, 23 आहे. तर 23 मधनं 7 गेले, किती राहिले, 16 राहिले. तर आन्सर 16 आलं पाहिजे, माझं 16 आन्सर आलं पाहिजे. बघा मी डिरेक्टली इथं नॉट इन केलं तर चालेल का, सर्वांनी जर रिप्लाय द्या, चालेल का मी जर नॉट इन केलं तर. वैष्णवी, मी जर फक्त इनच्या ऐवजी नॉट इन केलं तर चालेल का, कळेल ना. जो ओवेल्स मध्ये नाही आहे त्याला काउंट कर फक्त, सिंपल. एकच कोड बदललेला आहे मी. आता कोणी म्हणेल की मला इन नको, मी काय करेन, मी ते एल्स वापरतो, मला एल्स हवाय, आणि मी काय करतो, काउंट 1 इक्वल टू काउंट 1 प्लस 1 अशा पद्धतीने करतो. आणि इथे काय करतो, काउंट 1 इक्वल टू 0. म्हणजे ओवेल्स असेल तर तो काउंट मध्ये जाईल, नसेल तर तो काउंट 1 मध्ये जाईल. आणि दोघांना सुद्धा मी ते काय करतो, प्रिंट करतो.
7 16. मग इथं तुमची थिंकिंग प्रोसेस, लॉजिकल गोष्टी कुठे चेंज केल्यानंतर काय चेंजेस होतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये आल्या पाहिजेत. मी इथं चेंज केल्यानंतर मला इथं आसान केलं पाहिजे हे मला लगेच समजलं. इथं मी आसान केले तर मला इथं घ्यायचं असेल तर रिटर्न लिहावं लागेल हे पण मला समजलेलं आहे. हे ऑटोमॅटिकली तेवढे फास्ट तुमच्याकडे लॉजिक्स आलं पाहिजे. इथं चेंज केल्याने इथं जर मी आसान नाही केला तर तो कोड रन नाही होणार. काउंट 1 नॉट डिफाईन म्हणेल तो. काउंट 1 वेअर इज इट नॉट असोसिएटेड व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं थांबूया आज. उद्या आपण राहिलेले जे आपण म्हणत होतो लॅम्बडा डीप मध्ये पहिल्यांदा मॅप पाहावं लागेल, फिल्टर पाहावं लागेल, मग लॅम्बडा डीप मध्ये पाहावं लागेल. तर तिन्ही गोष्टी आपण उद्या 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 उद्या. मला सांगा सॅटर्डे लेक्चर घेतलं तर चालेल का? सर ते गेस्ट लेक्चर का काहीतरी असते ना? नाही मला आयडिया. हे पावणे झाला लेक्चर असतं तुमचं? काय म्हणजे कोणतं तर सेशन असते त्यांचं, असं डिपेंड्स असते कधी म्हणजे कोण येते काय नाही. नको सर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण मंडेला कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू सर. बाय सर. या बाय.